नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा माते चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। गौरी गणपती जवळ येत आहेत आणि डेकोरेशनसाठी आपण वेगवेगळं साहित्य गोळा करत असतो। तर आज मी तुम्हाला अगदी स्वस्त आणि मस्त वॉल हँगिंग कसे बनवायचे, कमीत कमी साहित्यामध्ये आणि स्वस्त साहित्यामध्ये हे वॉल हँगिंग कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, जे तुम्हाला गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी खूप उपयोगाला पडतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। वॉल हँगिंग बनवण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे ह्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत, कापडी फुलं आहेत। ह्या माळांना साधारण 4.5-5 फूट लांबीच्या ह्या माळा बाजारामध्ये सहज सगळीकडे मिळतात आणि सगळ्यांकडे बहुतेक असतात सुद्धा, गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी वापरल्या जातात। तर ह्या माळांपासून आपण सुंदरसं वॉल हँगिंग बनवणार आहोत। त्यासाठी अजून काय साहित्य घेतलंय ते पण पाहूया। मी काही लटकन घेतलेले आहेत आणि ह्या माळांना साधारण मॅचिंग होतील असे लटकन आहेत। हे सुद्धा तुम्हाला क्राफ्टचे जिथे सामान मिळतं त्या दुकानांमध्ये सहज मिळतील। त्याचबरोबर आपण सेफ्टी पिन घेतलेले आहेत आणि हे भरतकाम आणि विणकाम करण्यासाठी जे रिंग वापरली जाते ती ही रिंग आहे आणि ती रिंग आपण घेतलेली आहे। तर इतक्या कमी साहित्यामध्ये म्हणजे फक्त माळा, लटकन, सेफ्टी पिन आणि ही भरतकाम विणकाम करताना जी वापरली जाते ती रिंग, एवढ्याच साहित्यामध्ये आपण झटपट असं हे वॉल हँगिंग बनवणार आहोत। अगदी काहीच नाही, फेविकॉल नाही, गम नाही, सुई धागा नाही, अगदी फक्त 4 वस्तू घेऊन आपण अगदी 10 मिनिटांमध्ये हा वॉल हँगिंग तयार करणार आहोत। झटपट होतो आणि अगदी सोपा आहे। तर हे वॉल हँगिंग बनवण्यासाठी आपण जी ही भरतकाम विणकाम करण्यासाठी लागणारी रिंग घेतलेली आहे, ही तुम्हाला कुठेही क्राफ्टच्या दुकानामध्ये सहज मिळेल। अगदी इझिली अवेलेबल असते आणि तुम्हाला सर्वांना ही माहितीही असेल। तसेच खूप स्वस्तही असते। तर एका रिंग पासून आपण 2 वॉल हँगिंग बनवणार आहोत। दोन्ही रिंगचा आपण वापर करणार आहोत। ह्या ज्या रिंग आहेत ह्या वेगवेगळ्या आकारामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतात। तर मी ही साधारण 10.5 इंचाची रिंग घेतलेली आहे। म्हणजे बाहेरची रिंग आहे ही 10.5 इंचाची आहे आणि आतली आहे ही 9.5 इंचाची आहे। आता पहिलं वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी एक माळ घेतलेली आहे आणि एक रिंग घेतलेली आहे। कोणतीही रिंग तुम्ही घेऊ शकता। तुम्ही कोणताही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता तुमच्या आवडीचं आणि त्यानुसार तुम्ही लटकन घ्यायचे आहेत। तर मी आता ह्या माळीचा सेंटर काढणार आहे। व्यवस्थित दोन भाग करून हा सेंटर घेतलेला आहे, हा बघा। आणि हा सेंटर मी ह्या रिंगच्या सेंटरला पकडलेला आहे। आता आपण एक बाजू आहे ही रिंग मधून अशी लपेटत जाणार आहोत, हे बघा अशा पद्धतीने। अगदी इझिली होतं आणि खूप सुंदर दिसतं। हे बघा, अगदी सहज आपण करू शकतो। अशा पद्धतीने आपण लपेटत गेल्यानंतर इथे आपण बांधून घ्यायचं आहे वरती। इथे धागा आहे त्याच्यानेच मी बांधून घेते, नाहीतर तुम्ही एखादा धागा वापरू शकता इकडे बांधण्यासाठी। हे बघा, आता दुसरी बाजू आपण त्याच पद्धतीने अशी गुंडाळत जायचं आहे। हे बघा, असा आपला हा छानसा राऊंड तयार झालेला आहे। इथे आपण बांधून घेणार आहोत, असं फिक्स करणार आहोत इकडे। एका छोट्याशा धाग्याने मी इकडे बांधून घेते। आणि हे पहा, अशा पद्धतीने आपला छानसा वॉल हँगिंग साठी हा सर्कल तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय पहा। आणि अगदी 2 मिनिटांमध्ये आपण तयार केलेला आहे। आता आपण हा छानपैकी लटकन लावून सजवणार आहोत, डेकोरेट करणार आहोत। आता मी
ह्या माळीला मॅचिंग असे हे लटकन घेतलेले आहेत. आपण ब्लाऊजला वगैरे लावण्यासाठी किंवा ओढण्यांना लावण्यासाठी जे लटकन असतात तेच हे लटकन आहेत. इझिली तुम्हाला कुठेही मिळतील. तर हे लटकन मी आता इथे सेंटरला एक लावणार आहे आणि असे दोन बाजूला दोन लावणार आहे. आणि हे लावण्यासाठी मी सेफ्टी पिनचा वापर करणार आहे, त्यामुळे अगदी झटकन लावून होणार आहेत. हे बघा, ह्या लटकनला वरती ही रिंग आहे छोटीशी, इथे आपण सेफ्टी पिन लावणार आहोत आणि आपण हे वॉल हँगिंगला इथे सेफ्टी पिनच्या साहाय्याने अटॅच करणार आहोत. सेफ्टी पिन दिसणार नाही अशा पद्धतीने लावायचं आहे. तर आता हे तिन्ही लटकन आहेत ते मी वॉल हँगिंगला सेफ्टी पिनच्या साहाय्याने लावून घेते. तर आता ह्या वॉल हँगिंगला मी तिन्ही लटकन असे लावून घेतलेले आहेत. मध्ये येलो आणि छोटे दोन आहेत ऑरेंज, ते बाजूला लावलेले आहेत. आणि आता मी माझ्याकडे अजून एक लटकन आहे, हा बघा सुंदरसा डायमंडचा लटकन आहे, हा मी इथे खाली लावणार आहे. हा मोठा आहे त्यामुळे इथे सेंटरला मी खालच्या भागात लावणार आहे. तर मी तो सुद्धा सेफ्टी पिनच्या साहाय्यानेच लावून घेते. फुलांना किंवा ह्या पानांना तुम्ही कुठेही अटॅच करू शकता. आणि हे पहा, झटपट असा आपला सुंदरसा वॉल हँगिंग तयार झालेला आहे. हे बघा, अतिशय सुंदर दिसतो. तुम्ही तुमच्या कल्पकतेने त्याला सजवू शकता. अगदी छान अशा पद्धतीने लटकन लावून आपण सोप्या पद्धतीने हे वॉल हँगिंग बनवू शकतो. तुम्हाला मी भिंतीला लावून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने हुकला आपण दोरीने लूप बनवून बांधू शकतो किंवा एखादी रिंग लावून सुद्धा तुम्ही अडकवू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा वॉल हँगिंग सुंदर असा तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर दिसतोय आणि अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमीत वेळेत तयार होतो. तर गणपतीला आता काही दिवसच राहिलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने हे वॉल हँगिंग बनवून सुंदरसं डेकोरेशन करू शकता. आता आपलं एक वॉल हँगिंग तयार झालेलं आहे आणि अतिशय सुंदर झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडलं असणार. आता आपण दुसरं वॉल हँगिंग बनवणार आहोत दुसऱ्या रिंग पासून आणि दुसऱ्या माळेपासून. मी हा रंग घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रंग आणि कोणत्याही त्या रंगाला मॅचिंग असे लटकन वापरून तुम्ही हे बनवू शकता. चला, आता मी दुसरं ही माळ आहे ही सुद्धा ह्या रिंगला त्याच पद्धतीने लपेटून घेते. हे पहा, दुसऱ्या रिंगला इकडे स्क्रू असतो. जर ही रिंग ओपन असेल तर हा स्क्रू फिरवून ती बंद करून घ्यायची आहे आणि मगच त्याला माळ बांधायची आहे. आता मी ह्याला माळ बांधून घेते. दुसरी रिंग सुद्धा तयार झालेली आहे. दुसरं वॉल हँगिंग साठी ही रिंग मी तयार केलेली आहे आणि ही सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. आता ह्याला सुद्धा मी लटकन लावून घेते. आता ह्या पिंक कलरच्या वॉल हँगिंग साठी मी पिंक कलरचे सुंदरसे छोटे लटकन घेतलेले आहेत डायमंडचे. अतिशय सुंदर आहेत. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लटकन मिळतात दुकानामध्ये, तुम्ही कोणतेही घेऊ शकता मॅचिंग. त्याचबरोबर मी एक मोठा लटकन घेतलेला आहे. आता मी हे तीन आहेत हे इथे सेंटरला लावणार आहे, हे बघा. आणि मोठा आहे हा इथे खाली लावणार आहे, मगाशी लावला तसा. तर आता मी हे लावून घेते सेफ्टी पिनच्या सहाय्याने. तर हे बघा, आपला दुसरा सुद्धा सुंदर असा वॉल हँगिंग तयार झालेला आहे. आणि हा सुद्धा मी तुम्हाला आता भिंतीवर व्यवस्थित लावून दाखवते. आणि हे पहा, दुसरा सुद्धा वॉल हँगिंग अतिशय सुंदर दिसत आहे. गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुम्ही हा नक्की करून पहा. अगदी तुमच्या डेकोरेशनमध्ये उठून दिसेल. तसेच तुम्ही मुख्यद्वाराच्या सजावटीसाठी, तसेच नवरात्रीमध्ये, दिवाळीमध्ये सजावटीसाठी सुद्धा हे वॉल हँगिंग वापरू शकता. अशा पद्धतीचे बरेचसे वॉल हँगिंग करून तुम्ही तुमची घराची भिंत, तुमचा प्रवेशद्वार सजवू शकता. आजचे हे दोन्हीही वॉल हँगिंग्स तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. तसेच तुम्ही अर्पणा म्हात्रे चॅनल पाहताय परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.